नमस्कार मंडळी. गुड मॉर्निंग. तर आज मी दुपारच्या स्वयंपाकामध्ये आळूवडी बनवणार आहे. अ, याच्यामध्ये कोणतंही वाटण मी वापरणार नाही आहे आणि कुरकुरीत सुद्धा बनवणार आहे. तर बघूया आपण आळूवडी मी कशी बनवते ते. सर्वप्रथम मी याचे जे देठ आहेत ते कसे काढायचे, कारण हे देठ जर राहिले तर आळूवडी आपली अशी गुंडाळली जाणार नाही व्यवस्थित. त्यामुळे हे काढणं गरजेचं आहे. आणि आळूवडी बनवण्यासाठी हे असे काळ्या कलरचीच पानं यूज केली पाहिजेत. जे दुसरे ग्रीन कलरमध्ये असतात ती पानं यूज करायची नाहीत, त्याने घशाला खूप खवखवल्यासारखं होतं. त्यामुळे ही अशी जाड पण आहेत आणि काळ्या कलरची आहेत. तर चला मी आता ह्याच्या शिरा कशा काढायच्या त्या तुम्हाला दाखवते. तर सर्वप्रथम इथे मी कट मारून घेते आणि सुरीच्या साह्याने हे असं काढून घ्यायचं. शिरा जर जास्तच हे असेल तर याच्यावरती लाटणं फिरून घ्यायचं, म्हणजे त्या मोडल्या जातात. तर मी तेही दाखवते तुम्हाला. अशा पद्धतीने लाटणं फिरून घ्यायचं. म्हणजे छान स्मूथ झालं पान, फोल्ड सुद्धा चांगलं होतं. अशा पद्धतीने मी ही सगळी पानं करून घेणार आहे. इथे बघू शकता मी सगळी पानं अशी सगळे हे करून घेतलेलं, लाटणं वगैरे फिरून घेतलं आहे. इथे इझिली फोल्ड होत आहे. सगळी पानं मी तशी करून घेतलेली आहेत. आता यासाठी जे सारण लागणार आहे ते कसे बनवायचं ते मी तुम्हाला दाखवते. तर इथे मी एक बाऊल घेतलाय आणि या मेजरने मी बेसन घेणार आहे. अजून एक ह्याच्याप्रमाणे घेणार आहे, म्हणजे याच्याप्रमाणे दोन, म्हणजे हे मेजर प्रमाणे दोन भांड घेणार आहे मी हे बेसन. हे दोन भांड मी बेसन घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये मी अर्ध भांड तांदूळाचं पीठ मिक्स करणार आहे. त्याने आपली आळूवडी नरम पडत नाही, उलट कुरकुरीत होते. आता याच्यामध्ये मी हे प्लेन तिखट घेते 2 चमचे, म्हणजे आपलं बेडगी मसाला, आणि 1 चमचा मी गोडा मसाला घेतलाय. इथे मी अर्धा चमचा हळद घेतलेली आहे. इथे मी 1 टेबलस्पून ओवा घेतलेला आहे. हे छान हातावर असं मळून घेणार आहे. इथे मी 1.5 टेबलस्पून मी सफेद तीळ घेतलेले आहेत. इथे मी चवीनुसार मीठ घेतलंय, तुम्ही कमी जास्त करू शकता. तर हे सगळं मिश्रण मी आधी मिक्स करून घेते छान असं.
आता यामध्ये मी चिंच आणि गूळ याचं पाणी बनवलेलं आहे ते अगोदर आपण याच्यामध्ये ॲड करून घेणार. आणि आता इथे मी थोडं थोडं पाणी घालून हे मिश्रण मिक्स करून घेणार आहे. आपल्याला जास्त घट्ट पण बनवायचं नाही आहे आणि जास्त पातळ देखील बनवायचं नाही आहे. त्यामुळे थोडं थोडं करूनच असंच पीठ मिक्स करा पाणी. आता इथे बघू शकता अशा पद्धतीने हे पीठ भिजवून घ्यायचं आहे. म्हणजे फार पातळ पण नाही आहे आणि फार घट्ट पण नाही आहे. अशाने काय होतं पानांना पीठ व्यवस्थित लावलं जातं. तर आता इथे मी हे सारण जे बनवलंय ते या पानाला मी लावून घेते. कसं लावायचं ते तुम्हाला मी दाखवते. आणि खाली मी पेपर घेतलाय जेणेकरून आपला ओटा खराब होऊ नये म्हणून. जास्त घट्ट लावायचं नाही, असं पातळ पातळच लावून घ्यायचं. अशा पद्धतीने सगळीकडे लावून घ्यायचं. आता मी दुसरं पान कसं ठेवायचं ते तुम्हाला दाखवते. ते बघू शकता हे याच्या साईडला मी हे दुसरं पान ठेवलेलं आहे. आता याच्या पद्धतीने मी हे पान सुद्धा लावून घेते. आता मी या साईडला हे तिसरं पान लावून घेते. पानं थोडी मोठी आहेत, तुम्ही शक्यतो लहान पानं घ्या. अशा पद्धतीने जर केलं ना तर लेयर आपल्या छान येतात, अगदी भरपूर येतात लेयर आणि जास्त असं घट्ट होत नाही. मी अशा पद्धतीने आता हे सुद्धा पान लावून घेणार आहे. अशा पद्धतीने आपली 3 पानं लावून झालेले आहेत. आता हे एक पान मी मध्ये लावणार आहे आणि अशा पद्धतीनेच हे करून घेणार आहे. आता अशा पद्धतीने माझी 4ही पानं लावून झालेली आहेत. आता हे फोल्ड कसं करायचं ते तुम्हाला मी दाखवते. एक छान असं प्रेस करून घ्यायचं म्हणजे दाबलं जातं. हे मी आता थोडं थोडं पीठ लावून घेणार आहे. त्यानंतर या साईडने पण मी असंच फोल्ड करून घेणार आहे. अशा पद्धतीने जर तुम्ही आळूवडी केलात तर खूप छान होते. अशी चांगली प्रेस करून घ्यायची.
आता मी खालच्या साईडने प्रेस करून घेतलंय. अशा पद्धतीने जर लावून घेतलं ना पीठ तर आळूवडी आपली सुटत नाही. हे त्याची पानं वेगळी अशी होत नाही तळायला घेतल्यानंतर. तर हे वरच्या साईडने पण मी असंच फोल्ड करून घेणार आहे. सारण आपलं अगदी परफेक्ट झालेलं आहे. आता ही फोल्ड कशी करायची ते मी तुम्हाला दाखवते. आता ही अशी अडवी होती, मी थोडी उभी करून घेतली कारण ही रुंदीला जास्त झाली होती. कारण पानं खूप मोठी असल्यामुळे तर तुम्ही शक्यतो छोटी पानं वापरा. आता मी हे फोल्ड करून घेते. फोल्ड असं करायचं की हवा सुद्धा गेली नाही पाहिजे, पोकळ राहिली नाही पाहिजे. बघू शकता छान असं झालेले आहे. अशा पद्धतीने ही फोल्ड करायचे म्हणजे असे घट्ट आले पाहिजे. तर इथे मी एक चाळण घेतलेली आहे. आता याला मी तेल लावून घेते. जेणेकरून अळूवडी आपली चिकटली जाणार नाही म्हणून असं तेल लावून घ्यायचं. त्याच्यामध्ये मी अळूवडी ठेवते. मी मध्ये कट करून घेतलं कारण ते खूपच मोठी झाली होती, त्यामुळे अशा पद्धतीने मी ह्या आता उकडायला ठेवणार आहे. तर इथे मी एक भांडं घेतलंय, त्यामध्ये हे पाणी घेतलंय. तर हे मी थोडं गरम करायला ठेवते. गरम केल्यानंतर ते वाफवायला ठेवते. तर इथे पाणी थोडं गरम झालेलं आहे. आता हे मी त्याच्यावर ठेवणार आहे. त्याच्यावरती मी झाकण ठेवते. अशा पद्धतीने मी 10 मिनिटं चांगली वाफ काढून घेणार आहे. तर आता आपली 10 मिनिटं झालेली आहेत. तर आता बघूया अळूवडी शिजले की नाही ते. तर मी चेक करते. हे अळूवडी शिजले की नाही आपण कसं चेक करायचं ते मी तुम्हाला दाखवते. सुरीला काहीच लागलेलं नाहीये पीठ, त्यामुळे असं समजायचं की आता ही आपली अळूवडी शिजलेली आहे. आता मी गॅस बंद करणार आहे आणि ही एक 10 ते 15 मिनिटं मी चांगली थंड होऊन देणार आहे आणि त्यानंतर मी डीप फ्राय करणार आहे. इथे अळूवडी चांगली थंड झालेली आहे. आता ही मी मीडियम साईजमध्ये छान असं कट करून घेते. हे तुम्ही बघू शकता किती लेअर आलेले आहेत छान अशा. जास्त जाड नाही आणि जास्त पातळ देखील कट करायच्या नाहीत. बघू शकता
अशा पद्धतीने मी या सगळ्या कट करून घेते। अशा पद्धतीने मी सगळ्या कट करून घेतलेल्या आहेत आणि तुम्ही बघू शकता किती छान लेअर आलेली आहे। आता या मी डीप फ्राय करून घेणार आहे। तुम्ही शॅलो फ्राय सुद्धा करू शकता। इथे मी एक कढई घेतले, त्यामध्ये तेल घालून घेतलंय। तेल गरम झालेलं आहे आपलं। मी एकदा चेक करून बघते। तर तेल गरम झालेलं आहे छान असं। मी गॅस थोडं कमी करून ठेवते। मी आता एक एक असं फ्राय करून घेते। बघू शकता छान असं कुठेही सुटलेल्या नाही आहेत, छान झालेले आहेत। थोडं पलटून घेते। क्रिस्पी झालेले आहेत छान। अशा पद्धतीने मी या सर्व आळूवडी तळून घेते। अशा पद्धतीने आपल्या सर्व आळूवडी छान अशी तळून झालेली आहे। मला मी दाखवते, छान कुरकुरीत झालेली आहे। एकदम कुरकुरीत आणि लेयर सुद्धा तुम्ही बघू शकता किती छान आलेले आहेत। अशा पद्धतीने आपली आळूवडी रेडी झालेली आहे। या पद्धतीने तुम्ही एकदा करून बघा, खूप छान होते आणि क्रिस्पी सुद्धा होते। मी यामध्ये कोणतेही वाटण यूज केलेलं नाही आहे। तर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका। धन्यवाद।